साधारण 1 एकरामधला ही साहो ही टमाटी आहे, गावरान सेगमेंटमधली गावरान साहो टमाटी आहे। आणि ही थंडीसाठी मी हे वरचं झाकण टाकलेलं आहे। ॲक्च्युली काय होतं, इथं कारखाना चालल्यानंतर काजळी येते, नंतर धुकं दैवार पडतं, त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो। त्याचा बचाव होण्यासाठी मी हे क्रॉप कव्हरचा वापर केलेला आहे। आणि यांनी माझं साधारण आहे ना टोमॅटोचं आयुष्यमान साधारण महिना ते 1.5 महिन्यांनी वाढलेलं आहे। मी साधारण ही 1 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि मला लागवडीपासून आतापर्यंत साधारण 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे। आणि ह्याला दिसाडावर म्हणजे 1 दिवसाआड 100 कॅरेट दिसाडावर त्याचं उत्पन्न चालू आहे। आणि आतापर्यंत त्याला बाजारभाव आता कमी झालेत, पण सुरुवातीला चांगले बाजारभाव भेटलेले आहेत। 25-30 रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे। आजचा जर विचार केला तर हे लॉंग टर्म म्हणजे 3 ते 4 महिन्याचं पीक असल्यामुळे मला सुरुवातीला माझा खर्च निघून आलेला आहे। आज बाजारभाव 150 रुपये कॅरेट चाललेला आहे, म्हणजे साधारण 10 रुपये किलो चाललाय। पण सुरुवातीला जो बाजारभाव चालला त्यामुळे त्यात माझा हा राहिलेला सगळा प्रॉफिटच आहे। टोमॅटोचं पीक मी लावताना सुरुवातीला नांगरट केली, नांगरट केल्यानंतर एकदा फनून 2 वेळा रोटरनी केली। त्यानंतर मी 4 फुटाच्या अंतरावर बेड तयार केले। बेड करताना मी त्याच्यामध्ये साधारणपणे ना बेसल डोस वापरलेला आहे, 12-32-16 डायनामिक लिफ्टर आणि त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असे सगळे मिक्स करून मी त्याचा बेसल डोस तयार केला। मल्चिंग पेपर हाताळतानाच तो डोस सोडून दिलेला आहे। आणि मी रोप तयार करताना रोपाचं रोप घरीच तयार केलं आहे, म्हणजे नर्सरी टाईपमध्ये रोप तयार केलेले आहे। मी 75चे ट्रे आणून त्यामध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत मिक्सचर करून त्याचे रोप तयार केलेले आहेत आणि रोप स्वतःच घरी तयार करून बनवून लावलेले। साधारण जर मी विचार केला तर बेसल डोस 20,000 रुपयापर्यंत गेलेला आहे। मल्चिंगचा खर्च माझा 8 ते 10,000 रुपये, क्रॉप कव्हरचा खर्च माझा 15 ते 16,000 रुपये असा सगळा टोटल जर खर्च काढला। आणि मजुरी जर 50 ते 55,000 रुपयापर्यंत मजुरी गेली, कारण की तारा ओढणे, बांधणे, क्रॉप कव्हर हातरणे, मल्चिंग पेपर हातरणे याला 50 ते 60,000 रुपयापर्यंत माझा टोटल ओव्हरऑल खर्च 1 ते 1.5 लाखापर्यंत झालेला आहे।